आणि चला आता आपण मस्त आपण हे वाटून घेऊया बघा. वाटण सर्व कांदा कोथिंबीर हे सगळं वाटून घेऊया बघा. आपण आता खोबरं नाही, मिरच्या लसूण सगळं आपण वाटून घेऊया बघा. पडलं का? मस्त मी त्याचं टोप ठेवलेलं आहे आणि बघा मी टोपामध्ये तेल टाकलेलं आहे आणि तसं बाजूला बघा पाणी ठेवलं गरम करायला. मी सगळे वाटून टाकून घेतलं आहे. कांदा लसूण मिरच्या सर्व एकत्र वाटून सगळं टाकून घेतलेलं आहे. आणि बघा असं मस्त असं मिक्स करून घेऊ आपण. कांदा आपला टमाटर कांदा पण चांगली छान असं मस्त शिजून घेऊया. बघा कसा आपला मसाला शिजत आहे भारी. आता बघा इथे मी हे टाकले बिर्याणी मसाला टाकलेला आहे बघा. जे पण असं छान लागतं मस्त आपण शिजून घेऊया मसाला. आणि बघा आपले तांदूळ कसे मस्त असे फुगलेले आहेत बघा. छान असे मस्त मी धुवून आणि 10-15 मिनटं ठेवले होते बघा पाण्यामध्ये बघा. किती मस्त असे फुललेले आहेत, भारी झाले बघा. आणि बघा आपला मसाला किती छान शिजलेला आहे. आणि इथे मी असा बघा आपला घरगुती मसाला टाकून घेतलेला आहे. एकच चम्मच टाकला, खाली मिरच्या पण टाकलेल्या आहेत त्यामुळे मी थोडंसंच टाकलं आहे बघा. 1 चम्मच आणि थोडासा बघा. आणि हे पण छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं बघा. कारण मी इथं हिरव्या मिरच्या पण वाटलेल्या आहे ना, त्यामुळे मी थोडासाच टाकलेला आहे मसाला. बघा असं मस्त छान. आणि इथंच मी थोडासा कांदा मसाला टाकला बघा. आणि बघा इथंच मी थोडासा कांदा मसाला पण टाकलेला आहे. सगळा मसाला मी असं मस्त मिक्स करून घेतलेला आहे. आणि मसाला पण आता छान असा पद्धतीने शिजलेला पण आहे बघा. बघू शकता किती मसाला छान शिजलेला आहे. मसाला छान शिजलेला आहे. तर आपण आता चिकन आणि हे टाकून घेऊया बघा. आणि बघा मस्त आपण चिकन असं टाकून घेतलेलं आहे. आणि बघा चिकन टाकल्याच्या नंतर आपण पुन्हा एकदा मस्त शिजून घेऊया. आणि नंतर आपण तांदूळ टाकूया. बघा मसाला पण छान शिजलेला. चला आपण तांदूळ टाकून घेऊ. आणि बघा आता आपण तांदूळ टाकून घेऊया. तांदूळ टाकल्याच्या नंतर असं मस्त मिक्स करून घेऊ. जिरा तांदूळ मस्त. आणि बघा इथं मी गरम पाणी ठेवलेलं आहे. चला आता आपण गरम पाणी टाकून घेऊ याच्यामध्ये. मस्त आपण गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. छान असं सगळं मिक्स करून घेतलं बघा मी तांदूळ. पुन्हा मी थोडंसं मीठ आणि हळद वरून टाकून घेतले बघा.
आणि असं छान मस्त मिक्स करून घेऊया आणि बघू आपण 10 मिनिटांनी आपली बिर्याणी कशी झाली ती. आणि बघा मस्त आपली बिर्याणी शिजत आहे. आता वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली बघा. हे बघा अशी मस्त बघा किती छान आपली बिर्याणी झालेली मस्त आहे बघा. एकदम मोकळी झालेली आहे. हे बघा हे छान अशी मस्त बिर्याणी झालेली आपली. बघा किती छान झाली. कशी वाटली बिर्याणी आपली नक्की सांगा. आणि साधी सिंपल बनवलेली आहे मी.